नमस्कार, मी सचिन सोनवणे, महाबीज छत्रपती संभाजीनगर. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या मार्फत बियाणे विक्रीसाठी साथी पोर्टल ही यंत्रणा जी राबवली जाते, ती कशा पद्धतीने राबवली जाते किंवा त्याबद्दल आज माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण पाहणार आहोत की हे साथी पोर्टल म्हणजे काय आहे. साथी पोर्टल एकूण काम कसं करतं. साथी पोर्टलमध्ये आपल्याला आपण जे विक्रेते आहोत त्यांचं प्रोफाईल अपडेट कसे करायचे. प्रोफाईल अपडेट केल्यानंतर आपण आपल्याला विक्री केलेले बियाणे आपल्या अकाउंटला रिसिव्ह कसे करायचे. रिसिव्ह केलेले बियाणे होलसेल विक्रीमध्ये इतर विक्रेत्यांना कसे विक्री करायचे. तसेच आपण शेतकरी बांधवांना बियाणे कसे विक्री करायचे. आणि आपण शेवटी पाहणार आहोत की साथी पोर्टल वापरताना काय अडचणी येतात किंवा वापरताना काय चुका टाळल्या पाहिजेत. साथी पोर्टल म्हणजे काय? साथी पोर्टल म्हणजे केंद्र शासन आणि सर्व राज्य शासन यांचा एकत्रित हा प्रकल्प आहे. यामध्ये सीड ट्रेस नावाची एक वेबसाईट शासनाने विकसित केलेली आहे. यामध्ये सर्व राज्यांच्या बीजोत्पादक संस्था आणि विक्रेते यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. यामध्ये शासनाचा उद्देश असा आहे की जे बियाणं तयार होतं आणि बाजारामध्ये विक्री होतं, तर बियाणं कोणत्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये तयार झालं, कोणत्या सीड प्रोसेसिंग प्लांटला त्याची प्रोसेसिंग झाली, तिथून पुढे ते कोणत्या विक्रेत्याकडे गेलं आणि कोणत्या शेतकऱ्याने ते पेरणी केली त्या बियाण्याची, अशी सर्व माहिती एकाच पोर्टलवर उपलब्ध व्हावी किंवा त्या बियाण्याचा लॉट नंबर टाकल्यानंतर त्या बियाण्याची सर्व माहिती शेतकऱ्यांना किंवा शासनाला उपलब्ध व्हावी याकरिता सुरू केलेली ही एक वेबसाईट आहे. साथी पोर्टल काम कसे करते. साथी पोर्टल ज्या विक्रेत्यांना साथी पोर्टलमधनं विक्री करायची आहे, साथी पोर्टलमध्ये जे बियाणं तयार झालं असतं ते साथी फेज 1 म्हणजे बीजोत्पादन कार्यक्रम किंवा जे सीड प्रोड्युसिंग एजन्सी आहेत, जसे महाबीज असेल किंवा NSC असेल, या बीजोत्पादक संस्थेंनी पूर्ण सीड प्लॉट देण्यापासून त्याचे प्रोसेसिंग आणि ग्रेडिंग हे सर्व साथीमधनं केलेलं असतं. त्यानंतर जे बियाणं तयार झालं त्याचा सर्व डेटा साथीमध्ये असतो. त्यानुसार विक्रेत्यांना साथी पोर्टलमधनं बियाणं पाठवलं जातं आणि जे बियाणं साथी पोर्टलमधनं विक्रेत्यांना मिळतं तेच बियाणं विक्रेत्यांना साथी पोर्टलमधनं इतर विक्रेत्यांना होलसेलमध्ये किंवा शेतकऱ्यांना किरकोळ विक्री किंवा रिटेलमध्ये विक्री करायची आहे. या पद्धतीनं साथी पोर्टल काम करतं. आपण आता पाहणार आहोत साथी पोर्टलमध्ये आपले प्रोफाईल कसे अपडेट करायचे. त्या अगोदर आपण पाहणार आहोत की साथी पोर्टल कुठं शोधायचं आणि मग ते त्या पोर्टलवर आपले प्रोफाईल कसे अपडेट करायचे. तर आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये जे क्रोम नावाचं आयकॉन किंवा ॲप असतं, त्या ॲपवर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर क्रोमची जी विंडो ओपन होते, त्या विंडोमध्ये आपल्याला सीड ट्रेस हे नाव सर्च करायचं आहे. हे नाव सर्च केल्यानंतर जी सुरुवातीला पहिलीच वेबसाईट येते seedtrace.gov.in, त्याच्या खाली मराठीमध्ये साथी लिहिलं असतं. ही वेबसाईट ओपन करायची. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर या प्रकारचा बियाणे आणि त्याचा आयकॉन येतो. त्यानंतर इथे उजव्या कोपऱ्यामध्ये इंग्लिश लँग्वेज करण्यासाठी आणि लॉग इनसाठी ऑप्शन असतात. तर अगोदर इंग्लिश भाषा बदलून घ्यायची आणि नंतर लॉग इनवर क्लिक करायचं. लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर प्रत्येक स्टेट आणि त्यांचे काही लोगो येतात. जसं महाराष्ट्राचं गेट ऑफ इंडिया आहे, वेस्ट बेंगॉलचा हा लोगो आहे. प्रत्येक स्टेटसाठी वेगवेगळे लोगो त्यांनी दिले आहेत. तर आपल्याला आपल्या स्टेटसाठी महाराष्ट्राच्या गेट ऑफ इंडिया याच लोगोवर क्लिक करायचं आहे.
महाराष्ट्राचं गेटवे ऑफ इंडिया या लोगोवर क्लिक केल्यानंतर ही जी विंडो ओपन होते ती साथी पोर्टलची महाराष्ट्रासाठी असलेली विंडो आहे. आपली महाराष्ट्राची विंडो आहे का हे कन्फर्म करण्यासाठी वर इथं वाचायचं आहे. वर डाव्या साईडला उजव्या कोपऱ्यामध्ये कृषी विभाग महाराष्ट्र शासन असं लिहिलेलं असतं आणि कृषी विभागाचा लोगो असतो. त्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला लॉग इनसाठी युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा असतो. आपण एका विक्रेत्याचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकणार आहोत. पासवर्ड तुम्हाला जे मिळाले असतील ते टाकणे. आणि इथे पुढे बॉक्समध्ये जे आकडे येतात त्यांची बेरीज करून टाकायची. लॉग इन झाल्यानंतर आपल्या समोर जी स्क्रीन येते सुरुवातीला ती अशा प्रकारची स्क्रीन असते. आणि लॉग इन केल्यानंतर जर पुढं आपल्या स्क्रीनमध्ये अशी स्क्रीन आली असेल आणि वर इथं लिहिलं असेल की प्रोफाईल अपडेट, तर याचा अर्थ असा आहे की आपलं प्रोफाईल या मध्ये अपडेट झालेलं नाही आहे. तर त्यासाठी आपल्याला प्रोफाईल अपडेट करायचं आहे. यामध्ये इथं आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. डिस्ट्रिक्ट आपला औरंगाबाद असेल तर औरंगाबाद सिलेक्ट करायचं. ब्लॉक म्हणजे आपला तालुका, ज्या तालुक्यामध्ये आपलं दुकान आहे ते सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये औरंगाबाद लिहिलेलं आहे. नंतर विलेज, ज्या विलेजमध्ये तुमचं दुकान आहे, औरंगाबाद तालुक्यातील कोणत्या विलेजमध्ये तुमचं दुकान आहे तर ते विलेज आपल्याला टाकायचं आहे. आपण इथं टाकूत गोलडगाव. लँडमार्क तुमच्या दुकानाच्या जवळ जे मेन स्थळ असेल तर ते टाकायचे. जसं इथं आपण टाकू शकतो मेन रोड आणि पिनकोड टाकायचा. इथं पिनकोड काय इथला अशा पद्धतीने माहिती भरायची. त्यानंतर खाली जे इथं पिकं दिलेले आहेत, क्रॉप, व्हरायटी, क्लास आणि सीड सोर्स नेम, तर त्यामध्ये माहिती भरायची आणि ॲड करायचं आहे. तर क्रॉपमध्ये आपण पीक टाकू शकतो. जसं सोयाबीन टाकलं आपण, त्यानंतर सोयाबीनची कोणती एक व्हरायटी सिलेक्ट करायची आहे. जसं MES 71 सिलेक्ट केला. क्लास आपण शक्यतो सर्टिफाईड बियाणंच विकत असतो. सीड प्रोड्युसिंग एजन्सीमध्ये आपण आपल्याला ते बियाणं कोणत्या कंपनीकडून येणार आहे, जसं महाबीज, बीज आणि पुढं त्याच्यामध्ये ॲड हा ऑप्शन आहे, त्याच्यात ॲड करायचा. ॲड केल्यानंतर इथं खाली आलं असेल सोयाबीन आणि खाली अपडेट करायचं, सबमिटवर क्लिक करायचं. सबमिटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो आली तर समजायचं की आपलं प्रोफाईल आता अपडेट झालेलं आहे. साथी पोर्टलमध्ये बियाणे रिसीव कसे करायचे, या अगोदर आपण लॉग इन कसं करायचं याची पूर्ण प्रोसिजर अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितली आहे. आपण लॉग इन केल्यानंतर साधारणतः या प्रकारची स्क्रीन आपल्यासमोर आलेली असेल आणि इथं प्रोफाईल अपडेट करावं असं आलेलं आहे. पण ते माहिती पूर्ण खाली आलेली असल्यामुळे ते परत अपडेट करायची आवश्यकता नाही. खालील बटनवर, सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर केलं तरी चालतं. यानंतर तुमचं प्रोफाईल ऑटोमॅटिक अपडेट होईल. ही अशी स्क्रीन आल्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या कोपऱ्यामध्ये वरच्या बाजूला सीड ट्रेस आणि इन्व्हेंटरी हे असे 2 बटन असतील. त्यातील इन्व्हेंटरीवर क्लिक करायचे. इन्व्हेंटरीवर क्लिक केल्यानंतर साधारणतः अशा प्रकारची विंडो किंवा स्क्रीन आपल्या समोर येईल.
त्यामध्ये सर्वात प्रथम एक काम करायचे, वर आहे लोकेशन आणि तिथं ऑल हा डिफॉल्ट सेट झालेला असते. तर त्या जागेवर आपल्याला आपल्या दुकानाचं जे काय नाव असेल ते नाव सिलेक्ट करायचंय. इथं कन्हैया कृषी सेवा केंद्र, तर ते कन्हैया कृषी सेवा केंद्र किंवा आपल्या दुकानात जे काय नाव असेल ते सिलेक्ट करायचं. त्यानंतर डाव्या बाजूला डॅशबोर्ड, चेंज पासवर्ड, स्टॉक मॅनेजमेंट. स्टॉक मॅनेजमेंटवर जायचं, त्याच्यावर क्लिक करायचं. स्टॉक मॅनेजमेंटवर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये असणाऱ्या विंडो खाली येतील. सेल, परचेस, रिसिव्ह, डिलिव्हरी, चलन, इंटरनल ट्रान्सफर, रिसिव्ह, व्ह्यू बिल, या अशा प्रकारच्या विंडो येतात. त्यापैकी आपल्याला रिसिव्ह वर क्लिक करायचंय. रिसिव्ह वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो आपल्या समोर येईल. त्यामध्ये रिसिव्ह वाउचर नंबर त्यांनी विचारला आहे आणि पुढे एक ब्लँक बॉक्स आहे. तर ब्लँक बॉक्सवर मध्ये आपल्याला क्लिक करायचंय. त्या ब्लँक बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर आपल्या दुकानाला किंवा आपल्या फर्मला ज्या सीड प्रोड्युसर कंपन्यांनी बियाणं पाठवलं असेल त्यांच्या ऑर्डर किंवा ज्या विक्रेत्यांनी आपल्याला बियाणं पाठवलं असेल त्यांच्या ऑर्डर इथं ऑटोमॅटिक येतील. इथं आता यांना महाबीज छत्रपती संभाजीनगर यांच्या एकच बीज उत्पादक संस्थेकडनं किंवा एकाच विक्रेत्याकडनं बियाणं आलेलं आहे, म्हणून ते एकच ऑर्डर दिसत आहे. जर एकापेक्षा जास्त बियाणे विक्रेत्यांकडनं बियाणं आलं असतं तर इथे याच्या खाली अजून 2-3 ऑर्डर दिसल्या असत्या. आपल्याला एकाच कंपनीकडनं बियाणं आलं असल्यामुळे ते रिसिव्ह करायचं, त्याच्यावर क्लिक करायचं. तर त्या ऑर्डरवर क्लिक केल्यानंतर त्याचे डिटेल्स पूर्ण खाली येतात. फुले संगम, KDS 726 हा त्याचा लॉट नंबर आणि क्वांटिटी 13 बॅग ह्या महाबीज छत्रपती संभाजीनगर यांच्याकडनं कन्हैया कृषी सेवा केंद्र यांना पाठवण्यात आल्या होत्या. तर या रिसिव्ह करण्यासाठी रिसिव्ह बाय स्कॅनिंग टॅग, बल्क रिसिव्ह आणि अपलोड टॅग्स या 3 प्रकारचे ऑप्शन असतात. त्यापैकी बल्क रिसिव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं. बल्क रिसिव्हवर क्लिक केल्यानंतर खाली रिसिव्ह स्टॉक हा ऑप्शन ओपन होतो. तर रिसिव्ह स्टॉकवर क्लिक करायचं. इथं आपल्याला अगोदर डिटेल्स दिसतील त्या व्हरायटीचे पूर्ण. KDS 726 फुले संगम, पॅकिंग साईज 30 किलो, क्वांटिटी 13 बॅग आणि त्या बॅगचे हे आहेत टॅग नंबर पुढे आलेले. त्याप्रमाणे आपल्याला हा स्टॉक रिसिव्ह करायचा आहे. रिसिव्ह बटनवर क्लिक करायचं. इथं परत ते कन्फर्मेशन, प्लीज कन्फर्म टॅग हॅव बीन ॲडेड टू द कार्ट यू रिसिव्ह, यस रिसिव्ह याच्यावर क्लिक करायचं आणि आपल्या विंडोला आता स्टॉक आलेला असेल. आता आपण जर आपल्या डॅशबोर्डला जाऊन बघितलं स्टॉक अवेलेबल सोयाबीन 3.9 क्विंटल म्हणजे 13 बॅग. या अगोदर ज्यावेळेस आपण लॉग इन केलं होतं त्यावेळेस आपल्या विंडोला कोणताही स्टॉक अवेलेबल नव्हता, पण आता 13 बॅग म्हणजे 3.39 क्विंटल बियाणं अवेलेबल झालं आहे. अशा प्रकारे आपल्याला जी क्वांटिटी मिळालेली असते इतर विक्रेत्यांकडनं किंवा सीड प्रोड्युसर कंपनीकडनं ती क्वांटिटी आपण रिसिव्ह करू शकतो. साथी पोर्टलमधून इतर विक्रेत्यांना बियाणं कसं विक्री करायचं, जसं होलसेल बियाणं कसे विक्री करायचे ते आता पाहणार आहोत. या अगोदर पाहिलं आहे आपण की लॉग इन कसं करायचं, त्याची प्रोसेस पूर्ण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. लॉग इन केल्यानंतर साधारणतः अशा प्रकारची विंडो आपल्या समोर आलेली असेल. अशी विंडो आल्यानंतर आपल्याला आपल्या उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यामध्ये इन्व्हेंटरी आणि सीड ट्रेस असे 2 ऑप्शन असतील. त्यापैकी इन्व्हेंटरीवर क्लिक करायचं. इन्व्हेंटरीवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची विंडो ओपन होईल. अशा प्रकारची विंडो ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला मध्ये एकदम सेंटरला वरच्या बाजूला लोकेशन ऑल जे डिफॉल्ट सेट झालेलं असतं त्या जागेवर आपल्या दुकानाचं नाव सिलेक्ट करायचंय. आपलं जे काही दुकानाचं नाव असेल ते सिलेक्ट करायचंय. हे केलं नाही तर पुढची कोणतीही प्रोसेस होत नाही. त्याच्यासाठी हे करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. या दुकानाचं नाव आहे कन्हैया कृषी सेवा केंद्र म्हणून ते मी सिलेक्ट करतो. हे सिलेक्ट केल्यानंतर खाली त्या दुकानामध्ये किती स्टॉक अवेलेबल आहे साथी पोर्टलमध्ये ते दाखवलं. स्टॉक अवेलेबिलिटी दाखवतं इथं 3.39 क्विंटल 13 बॅग सोयाबीन यांच्याकडे अवेलेबल आहे.
त्यानंतर डाव्या साईडला डॅशबोर्ड, चेंज पासवर्ड, स्टॉक मॅनेजमेंट रिपोर्ट असे ऑप्शन येतात. त्यापैकी आपल्याला स्टॉक मॅनेजमेंट या ऑप्शनवर जायचं. त्यानंतर स्टॉक मॅनेजमेंटच्या लगेच खाली सेल हा ऑप्शन असतो. सेल ऑप्शनवर जायचं. सेल ऑप्शनवर गेल्यानंतर पुढे लगेच 3 ऑप्शन येतात बायर टाईपमध्ये. आपल्याकडनं जो कोणी बायर बियाणं खरेदी करत आहे तो कोण आहे, डीलर आहे, गव्हर्नमेंट एजन्सी आहे की फार्मर आहे, त्याप्रमाणे इथं आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. आपण आता होलसेल विक्री डीलरला करत आहोत तर डीलरचा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. डीलर आपण सिलेक्ट केला. त्यानंतर खालच्या 3 विंडोमध्ये एका पहिल्या विंडोमध्ये स्टेट हे डिफॉल्ट महाराष्ट्र येईल, कारण महाराष्ट्रासाठीची ही विंडो असल्यामुळे महाराष्ट्र येईल. आपण इतर राज्यातल्या विक्रेत्यांनाही यामधून बियाणं विक्री करू शकतो. त्यानंतर पुढच्या बॉक्समध्ये डिस्ट्रिक्ट आहे. आपल्याला ज्या डिस्ट्रिक्टमधल्या विक्रेत्याला बियाणं विक्री करायचे तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा. तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या पुढच्या बॉक्समध्ये जिथं बायर लिहिलेलं आहे त्या बायरमध्ये त्या डिस्ट्रिक्टमधील सर्व विक्रेते येतात. तुम्हाला ज्या विक्रेत्याला बियाणं विक्री करायचं आहे त्या विक्रेत्याचं नाव टाकून तुम्ही सर्च करू शकता. आपण सर्च करू मेहर सीड्स कॉर्पोरेशन. पण इथं मेहर सीड्स कॉर्पोरेशन हे 2 वेळेस आलेलं आहे. इथं जरी ते 2 वेळेस आलं असलं तरी ते मेहर सीड्स कॉर्पोरेशन एकच आहे, पण त्यांचे 2 लायसन्स आहेत. एक आहे सीड्स लायसन आणि एक आहे कॉटनचं लायसन. सीडच्या लायसनमध्ये कॉटन सोडून इतर सर्व तुम्ही विक्री करू शकता आणि कॉटनच्या लायसनवर फक्त तुम्ही कॉटन जे कापूस बियाणं आहे तेच विक्री करू शकता. त्यासाठी तुम्हाला त्या विक्रेत्याचा, ज्या विक्रेत्याला तुम्हाला बियाणं विक्री करायचं आहे त्या विक्रेत्याचा सीडचा लायसन नंबर कोणता आहे तो माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला त्यांना विचारून त्याच लायसन नंबरवर तुम्हाला बियाणं विक्री करायचं आहे. मेहर सीड्स कॉर्पोरेशनचा शेवटी 178 असणार नंबर हा सीड चा आहे, त्यामुळे आपण त्यावर बियाणं विक्री करू. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्यांचा पूर्ण ॲड्रेस येईल. मेहर सीड्स कॉर्पोरेशन, त्यांचा लायसन नंबर आणि ॲड्रेस छत्रपती संभाजीनगर पिसादेवी. यांना बियाणं विक्री करण्यासाठी खाली कोणत्या टाईपनं आपण बियाणं विक्री करू शकतो, स्कॅन टॅग करून, एंटर टॅग नंबर, अपलोड टॅग्स, बल्क सिलेक्शन किंवा रेंज सिलेक्शन असे त्याचे खूप वेगवेगळे ऑप्शन आहेत. पण याच्यातला सर्वात सोपा आणि साधा ऑप्शन आहे एंटर टॅग नंबर. ह्या ऑप्शनला क्लिक करायचं. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर खाली अजून 3-4 बॉक्स येतात. त्यामध्ये आपल्याला त्यांना पहिल्या बॉक्समध्ये व्हरायटी विचारतात. तुम्हाला जी व्हरायटी त्यांना विक्री करायची ती इथं सिलेक्ट करायची. सध्या कन्हैया कृषी सेवा केंद्र यांच्याकडे एकच व्हरायटी असल्यामुळे इथं एकच येतं. आपण सिलेक्ट करू फुले संगम. त्यानंतर सर्टिफिकेशन टाईप, सर्व सध्या सर्टिफाईड बियाणंच विक्री होत साथी पोर्टलमधून विक्री होत असल्यामुळे ते कंपल्सरी सर्टिफाईडच येईल किंवा दुसरा असेल तर दुसराही येईल, तिथं दुसरी स्टेज पण येऊ शकते. त्यानंतर त्याच्या पुढच्या बॉक्समध्ये लॉट नंबर, ज्या लॉटचं बियाणं आपल्याला त्यांना द्यायचं आहे तो लॉट नंबर सिलेक्ट करायचा. इथं ऑक्टोबर 23-13-046-370 हा 370 नंबरचा लॉट आहे, तो लॉट आपल्याला सिलेक्ट करायचा. त्यानंतर पुढच्या विंडोमध्ये इथं टॅग येतात. हे 13 टॅग असतील पूर्ण. जेवढ्या आपल्याकडे बॅग अवेलेबल आहेत तेवढे ते टॅग असतात. एक टॅग म्हणजे एक बॅग. जर समजा आपल्याला मेहर सीड्स कॉर्पोरेशन यांना 13 पैकी 10 बॅग विक्री करायच्या तर आपल्या इथं 10 टॅग सिलेक्ट करावे लागतील. आपण सिलेक्ट करू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे क्लिक केल्यानंतर साईडला क्लिक करायचं. नंतर 9 हे 9 प्लस हा टॅग असे 10 टॅग इथं आलेत. त्यानंतर इथं हा समोर असणारा ग्रीन कलर मधला प्लस किंवा अधिकचं जे चिन्ह आहे त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर खाली जे बिल आपण त्यांना करत आहोत त्याचे डिटेल्स येतील. KDS 726, लॉट नंबर हा, नंतर पॅकिंग 30 किलो, क्वांटिटी 10 बॅग, 2550 रुपये त्याची MRP आहे आणि पुढे हे 10 टॅग म्हणजे ह्या 10 बॅग इथं आल्यात. त्यानंतर आपल्याला सेल स्टॉक ह्या पुढे असणाऱ्या ऑप्शनवर क्लिक करायचं. सेल स्टॉकवर केल्यानंतर परत कन्फर्म करायचं. कन्फर्म केल्यानंतर परत विचारतं ते कन्फर्म सेल म्हणून. कन्फर्म सेलवर क्लिक करायचं. कन्फर्म सेलवर क्लिक केल्यानंतर हे बिल आता इथं पूर्ण झालेलं आहे. हे झालेलं बिल आता इथं आपण पाहू शकतो. व्ह्यू बिलवर क्लिक केल्यानंतर इथं त्याचं बिल जनरेट होईल.
हे कन्हैया कृषी सेवा केंद्र यांनी जे मेहर सीड्सला जे बियाणं दिलं त्याचं बिल आहे. मेहर सीड्स कॉर्पोरेशन बायर नेम मध्ये त्यांचा लायसन नंबर, बायरचा ऍड्रेस पिसादेवी छत्रपती संभाजीनगर इथं पूर्ण आलेला आहे. इथं सेलर नेम कन्हैया कृषी सेवा केंद्र, त्यांचा लायसन नंबर, त्यांचा ऍड्रेस आणि काय विक्री केला आहे. सोयाबीन KD 726 म्हणजे फुले संगम, लॉट नंबर, त्याचा HSN नंबर, खरीप सीझनसाठीचं हे बियाणं आहे. नंतर ही प्राइस वगैरे हे सगळे डिटेल्स येतात. प्राइसचं इथं MRP सेट केलेली असते, त्यामुळे प्रत्येक बिल हे इथं MRP वरच होईल. हे अशा प्रकारचं बिल तयार होतं आणि अशा प्रकारे आपण आपल्या आयडीतनं, आपल्या दुकानाच्या ID मधनं इतर विक्रेत्यांना बियाणं विक्री करू शकतो. शेतकऱ्यांना साथी पोर्टलमधून किंवा किरकोळ विक्री कशी करावी हे आता आपण पाहणार आहोत. आपण लॉग इन केल्यानंतर साधारणतः अशी विंडो आपल्यासमोर ओपन होईल. त्यामध्ये आपण आपल्याला आपल्या उजव्या साईडच्या वरच्या कोपऱ्यामध्ये इन्व्हेंटरी ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इन्व्हेंटरी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इन्व्हेंटरीची अशा प्रकारची विंडो ओपन होईल. यानंतर सुरुवातीला ही विंडो ओपन झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला हे काम करायचे, वरचं लोकेशन कन्हैया ऑल डिफॉल्ट सेट केलेलं असेल त्या जागेवर आपल्या दुकानात जे काही नाव असेल ते नाव आपल्याला सिलेक्ट करायचे. कन्हैया कृषी सेवा केंद्र हे असं नाव सिलेक्ट करायचंय. हे नाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला डॅशबोर्ड, चेंज पासवर्ड आणि स्टॉक मॅनेजमेंट याच्यावर जायचंय. त्यामध्ये सेलवर जायचं, सेलवर क्लिक करायचं. सेलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे डीलर, गव्हर्नमेंट एजन्सी आणि फार्मर, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डीलरचं सेल कसा करतात ते पाहिलं. आता आपण फार्मरचा सेल कसा करायचा तो पाहणार आहोत. फार्मरवर क्लिक करायचं. फार्मरवर क्लिक केल्यानंतर साधारण अशी विंडो पुढे ओपन होते. त्यामध्ये तुम्हाला पहिल्या यामध्ये आपल्याला बायर डिटेल्स टाकावं लागतात. जसं त्यांचा मोबाईल नंबर, आपण इथे एक नंबर टाकू. बायर नेम टाकू आपण एक. इथं डिफॉल्ट महाराष्ट्र आले असेल किंवा दुसऱ्या स्टेटमधल्या शेतकऱ्याला तुम्ही बियाणं विक्री करू शकता. पुढच्या बॉक्समध्ये डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू शकता तुम्ही. तर पुढच्या बॉक्समध्ये तालुका सिलेक्ट करायचा आणि गाव. असे पूर्ण बॉक्स भरून झाल्यानंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचा. नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर पहिल्या डीलरच्या विंडोप्रमाणेच आपल्या इथे 3 विंडो येतात, स्कॅन टॅग, अपलोड टॅग आणि एंटर टॅग. एंटर टॅगवर क्लिक करायचा हा सोपा ऑप्शन आहे. एंटर टॅगवर क्लिक केल्यानंतर इथं ज्या व्हरायटीज आपल्याला त्यांना शेतकऱ्यांना द्यायच्यात ते इथं येतं. आपल्याकडे सध्या एकच व्हरायटी आहे कन्हैया कृषी सेवा केंद्र यांच्याकडे अवेलेबल, फुले संगम. फुले संगम हीच व्हरायटी आपल्याला सिलेक्ट करता येईल. त्यानंतर सर्टिफिकेशन टाईप इथे ऑटोमॅटिक येतो, तोच सिलेक्ट करायचा, सर्टिफाईड 1. त्यानंतर पुढच्या बॉक्समध्ये येतं लॉट नंबर. जो लॉट आपल्याकडे अवेलेबल आहे तो लॉट इथं येतो, तो सिलेक्ट करायचा. आणि त्यानंतर पुढं इथं टॅग येतात. या शेतकऱ्याला जर आपल्याला 3 बॅग विक्री करायचे असतील तर 3 टॅग सिलेक्ट करावे लागतात. एक टॅग नंबर म्हणजे 1 बॅग. इथं आपण 3 टॅग शेतकऱ्याला विक्री करू, म्हणजे 3 बॅग शेतकऱ्याला विक्री करायच्या. 3 टॅग सिलेक्ट केले, साईडला क्लिक करायचं. त्यानंतर इथं असणारं प्लस किंवा म्हणजे अधिकचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर खाली बिलाचे डिटेल्स तयार होतील. फुले संगम 726 हा लॉट नंबर 370चा 30 किलोची बॅग आहे. 3 बॅग ह्या 2550 रुपये त्याची किंमत आहे. MRP असते. MRP नुसार
त्या बॅग इथं सेट झाल्या आहेत. आणि त्यानंतर खाली शेवटचा ऑप्शन येतो नेक्स्ट. नेक्स्टवर क्लिक करायचं. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर पुढे कन्फर्म, परत कन्फर्म करण्यासाठी तो विचारतो, कन्फर्म करायचा. कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर पुढे आता हे बिल इथे तयार झालेलं आहे शेतकऱ्याचं. आपण ते बिल पाहायचं असेल तर व्ह्यू बिलवर क्लिक करायचं. व्ह्यू बिलवर क्लिक केल्यानंतर हे बिल येतं. शेतकऱ्याचं नाव, गाव, मोबाईल नंबर, विक्री करणाऱ्याचं नाव, गाव आणि त्यांचा ॲड्रेस, हे असं बिल इथं येतं. हे बिल आपण इथं जनरेट झालेलं आहे. अशा प्रकारे आपण शेतकरी बांधवांना बियाणं विक्री करू शकतो. साथी पोर्टलवरून विक्री करत असताना काय अडचणी येतात किंवा आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजे. पहिलं, साथी पोर्टल सीड क्रोमवर सर्च करत असताना साथी या नावाने न सर्च करता सीड ट्रेस या नावानं सर्च करायचं. कारण साथी या नावानं सर्च केलं तर बाकी दुसऱ्याच गोष्टी जास्त येतात, वेबसाईट आपल्याला लवकर सापडत नाही. त्यामुळं क्रोमवर सर्च करताना SEEDTRACE या नावानं सर्च करायचं आणि या नावानं सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येते तीच सिलेक्ट करायची. यानंतर सीड ट्रेसवर सिलेक्ट केल्यानंतर आपण डायरेक्ट लॉग इन करायला ज्यावेळेस जातो त्यावेळेस कधी कधी अगोदर दुसऱ्या स्टेटची विंडो ओपन झालेली असते. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ अशी कुठली तरी विंडो सिलेक्ट झालेली असते आणि आपण लॉग इन करायला जातो. आपले लॉग इन ID आणि पासवर्ड हे दोन्ही बरोबर असतात पण विंडो चुकीची असते. त्यामुळं लॉग इन करायच्या अगोदर आपण महाराष्ट्र राज्य कृषी विभाग महाराष्ट्र राज्य याच विंडोमध्ये आहोत का हे एकदा चेक करायचं. तिसरी मोठी एक चूक आपल्याकडनं होऊ शकते, एकाच आपण ज्यावेळेस होलसेल विक्री करतो एका डीलरकडनं दुसऱ्या डीलरला, तर त्यावेळेस एकाच नावाचे खूप सारे डीलर्स असतात किंवा 2-3 नावं येतात एकाच नावाने. तर त्यावेळेस आपल्याला त्या डीलरचा लायसन नंबर माहीत असणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्या डीलरकडनं लायसन नंबर घेऊन त्या लायसन नंबरवरच ते बियाणं आपल्याला विक्री करायचं आहे. नाहीतर मग एका डीलर आपलं प्रत्यक्षात बियाणं घेऊन जाईल आणि साथी पोर्टलला ते दुसऱ्या डीलरच्या नावावर जाईल. अजून दुसरं, जरी आपल्याला त्या डीलरचं हे माहीत असेल लायसन नंबर, तर तो सीडचा आहे किंवा कॉटनचा आहे हे माहीत असणं महत्त्वाचं आहे. जर आपण आपली विक्री पुढच्या डीलरच्या कॉटनच्या ID वर केली तर त्या कॉटनच्या ID वर ते बियाणं पुढील डीलरला रिसिव्ह करता येत नाही आणि आपल्या ID वर ते बियाणं त्याला विक्री झालेलं असतं. म्हणजे तो स्टॉक आपल्या ID वर दिसत नाही आणि पुढच्या विक्रेत्याच्या ID वर दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये तो स्टॉक अडकून जातो आणि पुढचा विक्रेता म्हणतो मला बियाणं मिळालं नाही साथी पोर्टलमधनं आणि इकडचा म्हणतो की मी ते बियाणं पाठवलं आहे. अशा वेळेस ते बियाणं आपण पाठवलेलं सीड लायसनच्या ID वर पाठवलं की कॉटनच्या ID वर पाठवलं हे चेक करणे. कॉटनच्या ID वर पाठवलं असेल तर ते बियाण्याचे जे बिल आहे ते डिलीट करणे. बियाणं डिलीट केल्यानंतर बियाणं वापस परत आपल्या ID ला येतं. आपल्या ID ला आल्यानंतर परत ते बियाणं सीड पुढच्या डीलरच्या सीडच्या ID वर मारणे. ही काळजी घेतली तर साथी पोर्टलमधने काम करणं हे सोयीस्कर आणि सोपं होऊ शकतं.